फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते आणि या निवडणुकीमध्ये अनेक महिला प्रतिनिधी यावेळी पुढे येऊन उभा राहिलेले आहेत। महिला प्रतिनिधींच्या हातामध्ये खरं तर असं म्हणायला हरकत नाही की या नगर परिषदेचं भविष्य आहे। त्याचबरोबर इथे नगराध्यक्ष पद कोणाच्या हातात जाणार, इथले नगरसेवक कोण कोणा कितीच्या संख्येने कुठल्या पक्षाचे येणार, हे सगळं जे चित्र आहे ते महिलांच्यावरती अवलंबून आहे। त्यामुळे आपण अशाच एका महिला उमेदवाराशी आज आपण बातचीत करणार आहोत। प्रभाग क्रमांक 6च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वंदनाताई पुणेकर आज आपल्यासोबत आहेत। त्याच्यासोबत आज आपण चर्चा साधणार आहोत। सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत। माझा पहिला तुमच्यासाठी प्रश्न असेल, एक महिला उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात उतरलेला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून तुम्हाला नागरिकांच्याकडून कशा प्रकारे प्रतिसाद होतो? आता मला नागरिकांकडून खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे। कारण कसं की इथे महिला उभी राहणे म्हणजे खूप मोठं महिलांसाठी हे राहणार आहे। ते कसं महिलांचं हे आणू शकतात, त्यासाठी महिलांचे खूप सारे प्रश्न आहेत, ते मी सोडवण्याचा खूप छान प्रकारे प्रयत्न करणार आहे। प्रभागातील महिला तुमच्या पाठीमागे उभ्या आहेत? हो, माझ्या मागे खूप छान अशा महिला उभ्या आहेत, त्याच्यामुळे मला आणखी प्रतिसाद मिळेल आहे। महिला प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असताना खरं तर पहिला मुद्दा काय की महिलांसाठी उमेदवारांनी या काहीतरी केलं पाहिजे, त्याची अपेक्षा लोकांकडून असते। कारण नगर परिषद ही पहिला ग्रामपंचायत होती, तिथे बऱ्याचशा महिला आहेत। आता वाढत्या शहरीकरणामुळे शेती व्यवसाय इकडे शक्य नाही आहे मोठ्या प्रमाणात, पण ज्या काही महिला आहेत घरात राहतात किंवा ज्यांचे मिस्टर काम करतात, ज्यांच्या हातात महिलांच्या काम आहे, ज्या दिवसभर घरची कामं करून रात्री काहीतरी काम करू शकते किंवा दिवसभर जेव्हा रिकामी असतील तेव्हा काहीतरी काम करू शकते, असे छोटे मोठे उद्योग इथल्या प्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। यासाठी काही तुम्ही निवडून आल्यानंतर काही महत्वाच्या म्हणजे प्रयत्न वगैरे करणार आहात? मी ना स्वतः बचत गट चालवत होते। मी बचत गटाच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांचे प्रश्न सोडवलेले आणि आताच आम्ही ते आणखीन जोमाने प्रयत्न करू शकेल। का तर या निवडणुकीच्या माध्यमातून जर मला महिलांनी प्रतिसाद दिला तर मी आणखीन सारे त्यांचे प्रश्न सोडवू शकेल। सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न असेल की महिला आणि पाणी। महिलांचं नाव काढलं की पाण्याचा मुद्दा येतो, कारण घर सांभाळतात त्या, पाण्याचा हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आणि जो महिलांना हँडल करावा लागतो। आणि फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेमध्ये हा तुमचा प्रभाग क्रमांक 6 इथे जरा पाण्याची टंचाई जाणून येते सगळ्या महिलांच्याकडे। सगळ्या महिला त्या पद्धतीने निवडून पण दाखवतात इकडे पाण्याचा प्रश्न आहे। तर यासाठी तुम्ही आतापर्यंत काही प्रयत्न केले किंवा निवडून आल्यानंतर तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? आता ना पाण्याचा प्रश्न आमच्या गावामध्ये खूप गंभीर प्रकार चालू आहे। मग त्यासाठी आम्ही आता टँकरची सोय केलेली होती, पण ते सुद्धा आता आम्हाला खूप प्रॉब्लेम येत होते। म्हणून आम्ही पहिले जे आहे ना पाण्याचा प्रश्न तो आम्ही होतोपर्यंत पाईपलाईनद्वारे प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचा प्रयत्न करणार। सगळ्यात महत्वाचा आणि माझा शेवटचा प्रश्न असेल की सध्या पुण्यामध्ये मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत वातावरण होत आहे, पुण्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रातच आहे। पण आता तुम्ही नगर परिषदेत एका वॉर्डमध्ये उमेदवार म्हणून उभे आहात, तर त्या नगर परिषदेतल्या वॉर्डमधल्या सगळ्या महिलांची जबाबदारी तुमच्या पाठीमागे येणार। भविष्यात तुम्ही निवडून आलात आणि जरी तुम्ही निवडून येईपर्यंत पोहोचला नाही तिथपर्यंत, तरी सुद्धा एक महिला प्रतिनिधी म्हणून जबाबदारी ती पाठीची असणार आहे तुमच्या। तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न वगैरे करणार मुलींच्या सुरक्षेसाठी, तिथल्या मुलींच्या सुरक्षेसाठी? हो, आम्ही आता ना महिलांच्या सुरक्षेसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। त्यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करण्याचे असतो। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद मॅडम। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या महिला उमेदवार होत्या वंदनाताई पुणेकर, प्रभाग क्रमांक 6 मधून। त्यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे। अशा माहितीपूर्ण आणि महत्वाच्या मुलाखती या निवडणुकी संदर्भात पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।